दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येलकोट 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 आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। येलकोट येलकोट पासून सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय। येलकोट येलकोट जय मल्हार, येलकोट येलकोट जय मल्हार। धनगर एकजुटीचा, धनगर समाज एकजुटीचा। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। 15 दिवस झाले कोणी आलेलं नाही बघायला, काय सांगतो? काही ना काही निर्णय घेतला पाहिजे सरकारने। मागील 15 दिवसापासून बसलेले आहेत उपोषणासाठी, तर त्यांनी सरकारने काही ना काही लवकरात लवकर हे केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे। हेच आमचं मनापासून मागणी आहे। आता काय केलं इथं तुम्ही? आता आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आहे, चौका जाम झाला आहे पूर्ण। त्याच्यासाठी माझं नाव ऐश्वर्या बाबासाहेब इंदुरे, मी जालन्यातच राहते। शासनाला जाग येण्यासाठी हे आम्ही उपोषण करत आहे, रस्ता रोको आंदोलन केलं आहे। लवकरात लवकर एसटी आरक्षण भेटलंच पाहिजे। माहिती आहे का दादा? पूर्ण 1 मिनिटाच्या आत बोलायचं, मुद्दा बोलायचं नाही। एक मिनिट गडबड नको करू कुणी। दादा मला सांगा, तुम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे, तुमची काय मागणी आहे आणि काय नाही? या सरकारने गेले 15 दिवस झाले आमचे संघर्ष होते, दीपक बोराडे उपोषणाला बसलेले, परंतु या निर्दयी सरकारने या उपोषणाची दखल नाही घेतल्यामुळे आम्ही या झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जर सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर यापेक्षा रौद्र रूप बघायला मिळेल। अख्ख्या महाराष्ट्रात धनगर समाज तांडव करेल एवढं मी सांगतो। फडणवीस सरकारने लवकरात लवकर दीपक भाऊची मागणीची ती मान्य करावी व एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, उपोषण सोडावं। रस्ता पूर्ण महाराष्ट्रात तांडव झाल्याशिवाय दिसणार नाही। जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको झाला आज जिल्हाभरात घनसमुद्र असेल, जयप्रभात असेल, भोकरदन असेल, जालना जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्राला चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे। जालन्या ठिकाणी चौपली या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 1-1.5 किलोमीटर या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे। रस्ता रोको चालू आहे, पूर्ण समाज आज मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरलेला आहे। या सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी, रस्ता पूर्ण महाराष्ट्रात तांडव होईल। नाव काय? माझं नाव शहादेव वेंगळे, मी घनसमुद्र तालुक्यात आलेलो आहे। ओके चला